नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा इंटरेस्टिंग असा महा एपिसोड। तर इथे आता सयाजीरावांची एंट्री झालेली आहे। ते नाण्या म्हणून हाक मारत येत आहेत आणि नंतर म्हणतायत की मी आता तुला नाण्या नाही म्हटलं पाहिजे, नानासाहेब म्हटलं पाहिजे, तू व्याही आहेस आपला। आणि तो त्यांना म्हणजे सयाजीराव त्यांना थांबवतच बोलत असतात, नानासाहेब त्यांना थांबवतात। तोपर्यंत आईंची विचारपूस करतात की कसं आहे, बरं आहे ना, नमस्कार वगैरे करतात त्यांना। आणि मग सारंगरावांना म्हणतात, सारंगराव काय आमची मुलगी त्रास देत नाही ना? तर लगेच सारंग पण आपला येतो आणि म्हणतो, नाही त्या आता त्रास देत नाहीत, उलट ना सगळ्यांशी चांगलं वागतात, त्या खूप प्रेमाने सगळ्यांची विचारपूस करतात, काळजी घेतात, असं तो अगदी खूप गोड सांगतो। आणि मग लगेच इथे सयाजीराव पण लगेच खुश होतात। काय नाही, कोल्हापूरला गेलो होतो तर माझ्या लेकीला पेढे आवडतात, तर हे पेढे तिच्यासाठी घेऊन आलो इथे, असं म्हणून ते इथे सांगतात। तर इथे सुमित्राई पण खुश झालेत आणि ते ऐश्वर्याला हाका मारतात आणि इकडे ये इकडे म्हणतात आणि हे घे तुझ्यासाठी खास पेढे आणलेत असं म्हणतात। आणि ती ऐश्वर्या एकदम उजवा हात म्हणजे डावा हात असा पुढं करते आणि एकदम असा हात मागं घेते आणि काय झालं, हात का लपवतेस तू, बघू इकडे काय झालं आहे। मग लगेच ऐश्वर्या पण इथे नाट्य करते, नाही काही नाही झालं, काही नाही, ते ठीक आहे असं म्हणतात। आणि तोपर्यंत सयाजीराव ऐश्वर्याचा हात जबरदस्ती येते असा जवळ घेतात, समोर घेतात आणि काय हे केवढं भाजलं आहे, कसं काय भाजलं असं वगैरे त्या इथे विचारत असतात ते तिला। आणि लगेच इथे जानकी आणि ऋषिकेश पण आलेत आणि ते आल्यानंतर लगेच सयाजीराव म्हणतात की केवढं भाजलं आहे तुला। ऐश्वर्या लगेच बाजू घेऊन म्हणते की अहो घर म्हटलं की असं व्हायचंच। आणि सुमित्रा यांनी जानकीकडे कसं बघितलंय बघा बरं का प्रेक्षकांनो, इथे खूप वाईट वाटतंय ना, असं एकदम जानकीला लांब करतायत ते बघून। पण बघू पुढे काय काय होते त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, इंटरेस्टिंग असं काय काय दाखवणार आहेत ना आता। तर इकडे सयाजीराव म्हणत असतात ऐश्वर्याला, तू या सगळ्यांच्या दडपणाखाली येऊन मला काही सांगत नाहीस ना, चल आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलूया असं वगैरे म्हणत असतात। आणि ते तिला खोलीत घेऊन ओढून घेऊन जातात आणि ते तिला खोलीत घेऊन जात असतात, म्हणजे ती काही बोलत नसते, अहो काही नाही, एवढं काही नाही, ठीक आहे असं म्हणत असते, कमी होईल ते, एवढं नाही दुखत आहे जास्त असं वगैरे इथं ती सांगायचा प्रयत्न करत असते। आणि ऋषिकेशसुद्धा बघतोय की आता नेमकं हे काय करणार आहेत ते, कारण सयाजीरावांचं डोकं एकदम काय म्हणतात त्यातला प्रकार आहे, त्यामुळे आता पुढं हे प्रकरण कितपत वाढतं आहे याची सगळ्यांना भीती वाटते। सयाजीराव ऐश्वर्याला इथे रूममध्ये घेऊन गेलेत, त्याच्यानंतर इकडे सुमित्राई जानकीला बोलतायत, जानकीला जे काही बोलतायत ते ऐकून सारंगसुद्धा असं करतोय आणि ऋषिकेश इथे जानकीची बाजू घेतोय आणि म्हणतोय की तिनं नाही केलेलं काही मुद्दामून, तर चुकून झालंय तिच्याकडून असं म्हणतो। आणि नानासाहेब इथं थांबवतात, आपले वाद जे काही आहेत ते आपण नंतर बघूया असं सांगतात, कारण सयाजीरावांसमोर वाद त्यांना नको होते। हे मला नानासाहेबांचं स्टँड आवडला, मला पटलं की त्यांनी यांनी बाकीच्यांना थांबायला लावलं। आणि इकडे रूममध्ये आल्यानंतर सयाजीराव म्हणजेच डॅडी विचारतायत ऐश्वर्याला, अगं हे सगळं काय आहे, तू कसं भाजल्याचं हे केलंस? आणि मग ऐश्वर्या दाखवते टडा करून जो काही फेविकॉल असतो तो वरती असा काढून दाखवते आणि म्हणते ही तर खरी सुरुवात आहे, तुम्हाला सांगते असं म्हणून ना ती उठते, तिच्या डोक्यात जो काही प्लॅनिंग आहे ते ती सांगायला प्रयत्न करते। असं ऐश्वर्या म्हणते की जानकीला मला घराबाहेर काढायचं आणि ती ना इकडे तो जो काही व्हाईट बोर्डवर तिनं लिहिलेलं असतं ना, तर ते बाहेर काढते, पेन घेते आणि मग त्यांना इथे सांगते की हे बघा हे सगळं असं आहे। आणि आधी सयाजीराव म्हणतात की हे नेमका काय प्रकार आहे, तर ती सांगते की मला ना ह्या घरावर माझी सत्ता पाहिजे, सौमित्राला आणि अवंतिकाला मी तर ऑलरेडी घराबाहेर काढलेलंच आहे, आता ह्या सगळ्यांना मी माझ्या बाजूनं करून घेणार आणि ऋषिकेश जानकीला या घराबाहेर काढणार आणि ह्या घरावर मला माझी सत्ता हवी आहे। आणि मग नंतर इथे सयाजीराव पण खुश होतात, हां हे असं आहे का, तुला काय मदत लागली तर सांग मी आहे। आणि ती तो व्हाईट बोर्ड ठेवायला जाते, तेवढ्यात दारावर ना थाप वाजते जोरजोरात, आता नेमकं कोण आलंय, त्यामुळे सयाजीराव इथे आपला मूड पहिला जो काही आहे रागवायचा तो कॅरी करतायत। तर इकडे सारंग आलेला आहे आणि तो एकदम डॅडा अशी हाक मारतो आणि ऐश्वर्याना तिकडनं मागणं हसायला लागते आणि सारंग तसाच घाबरत पुढे येतो आणि म्हणतो, तुम्हाला डॅडा म्हटलं तर चालेल ना मी, असं म्हणतो। तर लगेच सयाजीराव म्हणतात, अहो तुम्ही आमचे लाडके जावई आहात, तुम्ही काहीही म्हटलं तरी चालेल। आणि लगेच सारंग इथे त्यांच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, अहो जे काही प्रकार झाला आहे तो काही ऐश्वर्या म्हणजे जानकी वहिनींनी मुद्दामून नाही केलेला, चुकून झालं आहे त्यांच्याकडून असं असेल तर मी तुम्हाला खात्री देतो। इथे मला सारंगचं हे आवडलं की तो वहिनीवर अविश्वास दाखवत नाही आहे, तिच्यावर विश्वास ठेवतोय। पण लगेच सयाजीराव म्हणतात, अहो असा काही प्रकार झाला की तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेतली पाहिजे, तुमच्या विश्वासानं मी इथं तुम्हाला सोडलं आहे, तुमच्या भावाभावांचे वाद जे काही असतील ते असू देत, पण इथे माझ्या लेकीला त्रास कशाला, आणि तुमच्या विश्वासावर मी इथे सोडलं आहे, तुम्ही बायकोची बाजू घ्यायची का वहिनीची बाजू घ्यायची असं वगैरे ते बोलतात आणि ते निघून जातात। आणि लगेच ऐश्वर्या आणि सारंग पण त्यांच्या मागणं इथे खाली येतात। खाली येल्यानंतर
सयाजीराव नानासाहेबांकडे बघून म्हणतात की हे जे काही झालं आहे ते बरोबर नाही झालेलं. आणि लगेच इथे ऋषिकेशकडे ते वळतात आणि म्हणतात ऋषिकेशराव, तुमच्या विश्वासावर मी इथे ऐश्वर्याला सोडलं आहे, पण कुंपणच शेत खाते म्हटल्यावर काय बोलणार, जरा लक्ष ठेवा. आणि तुमचं नाही तर माझं पण बारीक लक्ष असेल तुमच्यावर. तर लगेच ऋषिकेश पण म्हणतो, काका सगळीकडे लक्ष ठेवाच, म्हणजे सगळीकडे लक्ष ठेवा असं तो म्हणतो. मी इथे लक्ष देतोच, तुम्ही सगळीकडे लक्ष ठेवा. म्हणजे त्याला इथे म्हणायचं आहे काय की ऐश्वर्या जे काही वागते त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष ठेवा. तर इथे सयाजीराव म्हणतात, आत्ता जे काही झालं आहे ते मी सोडून देतो, पण पुन्हा जर काही असं काही घडलं तर मात्र मी गप्प बसणार नाही असं म्हणतात. आणि ते इथे निघून जातात. ते निघून गेल्यानंतर नानासाहेबसुद्धा इथे बघतात 2 सेकंद आणि ते पण रूममध्ये जातात. त्यांच्या पाठून सुमित्राई पण जातात. आणि या सगळ्याचा आळ मात्र इकडे जानकीवर आलेला आहे. ती काही बोलायला जाते तोपर्यंत कोणी तिचं ऐकून घेत नाही. तर इकडे बाहेर गुलाबरावाला झाडाची चिंता पडलेली आहे, कारण बुरशी झपाट्यानं वाढत चालली आहे. आणि कडुलिंबाचा पाण्याचा मारा करून सुद्धा, म्हणजे 5-5 वेळा पाणी मारून सुद्धा ते झाडाची बुरशी कमी होत नाही. त्यामुळे ती जानकी म्हणते की आता ह्याला बुरशीचा जो भाग आहे तो आपल्याला कापावाच लागेल, नाहीतर मग तो सगळीकडे बुरशी पसरते. आणि कात्री दिल्यानंतर इकडे गुलाबराव डावा हात पुढे करतो. मग जानकी म्हणते, गुलाबराव तुम्ही डावा हात? तर गुलाबराव सांगतात, अहो ज्या हाताला ज्या कामाची सवय असते तो पटकन पुढे येतो. मग लगेच इथे जानकीला आठवते की ऐश्वर्याच्या डाव्या हाताला कसं काय भाजलं. आणि मग तिला कळते की ऐश्वर्याने हे सगळं जे काही आहे ते नाटक केले आणि त्यामुळे तिला आता खात्री पडली की ऐश्वर्या खोटं वागते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, या ऐश्वर्याची वेगळीच कथा चालू आहे. ती इथे देवघराच्या दारात येऊन बसली आणि सुमित्राई यायची चाहूल लागल्यानंतर देवासमोर ती हात जोडून बसली आहे. देवाची प्रार्थना करते की मी आता या घरात चांगलं वागायचा प्रयत्न करते. मी आधी खूप वाईट वागत होते, इथे येण्याआधी मी खूप उथळ होते, पण आता मी सुधारायचा प्रयत्न करते, सगळं नीट करायचा प्रयत्न करते. पण ना या जानकी वहिनींचं असं का होतंय मला कळत नाही आहे. मी जे काही वागते ते त्यांना जे चुकीचं वागते असं का वाटतंय. त्यांच्या कसोटीला खरं उतरायची ताकद दे मला, असं वगैरे प्रार्थना करते. मग सुमित्राई तिच्या डोक्यावर हात ठेवतायत, तिला वर उठवतायत आणि तू म्हणजे व्यवस्थित, म्हणजे तू आहेस चांगली असं म्हणून ते हे करतात. आणि हा सगळा प्रकार सारंग बघतोय की सुमित्राई आता तू खरंच खूप बदलली आहेस, विश्वास आहे माझा तुझ्यावर, असं जे काही सांगत असतात ते सारंग तिकडनं बघतोय. आणि सारंग आलेला बघून ऐश्वर्याला अजूनच नाटक सुचते. मी ना जॉब करत होते तर मी बसू का परत. आणि ती परत देवाजवळ बसतीये आणि खोटं का असेना पण देवाचं नाव घेते. आणि मनात तिथे म्हणते, या सुमित्राईंना आणि या लोकरीच्या गुंड्याला गुंडाळणं अवघड आहे असं वाटत होतं, पण ते काम लवकर सोपं झालं, ट्रिकी नाही आहे ते, सोपे आहेत असं म्हणते. आणि इकडे जानकी आली ऐश्वर्याच्या रूममध्ये. ती हाका मारते, ऐश्वर्या कुठे आहेस तू म्हणून. आणि ऐश्वर्या नाही म्हणून ती निघतीये. तर तेवढ्यात ना तिला तिथे नाजूकसं असं काहीतरी हळूच नसा बोर्डवर शर्वरी ऐश्वर्या असं नाव दिसते. आणि नेमकं काय प्रकार आहे ते बघायला ती तो फ्लॉवरपॉट बाजूला करते आणि मग तो बोर्ड काढून बघते. आणि बोर्ड काढून बघितल्यानंतर तिथे जे काही सगळं लिहिलेलं असतं ते सगळं वाचते. नानासाहेब, पार्वती, सुमित्राई, पार्वतीच्या खाली ऋषिकेश, जानकी, मग ओवी आणि इकडे सुमित्राईंच्या खाली हे सगळा प्रकार ती बघते आणि तिला धक्काच बसतो. आणि तेवढ्यात नाही ते ऐश्वर्या आलेली आहे. ऐश्वर्या दारातच, म्हणजे दार उघडल्यानंतर जानकी पटकन डस्टर फेकते आणि ऐश्वर्या लगेच हातामध्ये उजवा हात पुढे करते आणि डस्टर देते. आणि मग जानकी म्हणते की आता बरोबर तू उजवा हात धरलास आणि पातेलं पकडायला बरं तू डावा हात धरलास का. आणि डावा हात ती असा धरते आणि जरा घट्ट पिरगळते आणि लगेच म्हणते, ऐश्वर्या ओरडायला लागल्यावर म्हणते, ओरड म्हणजे तुझ्या भाजलेल्या हाताचं सत्य कळेल. आणि मग ते फेविकॉल जो आहे तो काढून टाकते आणि तिला ओढत घेऊन येते आणि म्हणते हे काय आहे. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते, तू आली आहेस ना, तुला कळलंय ना. लगेच एकेरीवर येते आणि कशी बोलते बघा ती, तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे. मला माझ्या आयुष्यात जे काही हवं होतं, माझी जी काही स्वप्न होती ती सगळी तुझ्यामुळे धुळीला मिळालीत. सौमित्राशी माझं होणारं लग्न मोडलं आणि त्या डिफेक्टिव्ह पीसची मला लग्न करावं लागलं, म्हणजे सारंगशी लग्न करावं लागलं. आणि तू घरात आल्यानंतर काय केलंस तर माझी शिकवणी चालू केलीस, हे असं करू नको, तसं करू नको, आणि ह्या सगळ्याचा बदला मी घेणार आहे म्हणते. आणि नात्यांचं जे काही तू सांगत होतीस ना ते फुट ग, प्रेम बिम काही नाही असं ती म्हणते. आणि मग लगेच ती माळ काढते गळ्यात. ह्या माळेबद्दल काय म्हणाली होतीस ती, हे मणी नाही आहेत तर हे नातं आहे आणि तो दोरा आहे म्हणजे तो नात्य प्रेमाचा धागा आहे आणि हा असे तो
हे असं काय काय तू सांगितलं होतंस ना मला, आणि ती असं गळ्यातलं घेते आणि तोडते. जानकीला क्षणभर कळत नाही ती काय करते ते, पण ती अशी बघत असते लक्ष देऊन तिच्याकडे, ती काय बोलते त्याच्याकडे, हे प्रेम बिम सगळं काही नाही असं म्हणते. आणि ती अशी पूर्ण अशी ती माळ तोडते, मणी विखुरलेले पडणार असतात तेवढ्यात ती जानकी खाली बघते आणि आपल्या पदरात ते सगळे मणी घेते. आणि मग ती म्हणते, तू आईंच्या नजरेत कमी करण्यासाठी, उतरवण्यासाठी आम्हाला हे सगळं करतेस, म्हणजे मला आणि ऋषिकेशला वाईट ठरवण्यासाठी तू हे सगळं करतेस. पण हे सगळं कधीच शक्य होणार नाही, कारण ही नातं प्रेमानं बांधलंय, विश्वासानं बांधलंय आणि ते कधीच इथे तुटणार नाही. आणि मी तुला असं ती समजावून सांगत असते की प्रेमानं सगळं मी बांधून ठेवलं, इतके दिवस मी राहतीये, प्रेम आहे माझं, या सगळ्यांवर विश्वास आहे. आणि असं सगळं बोलल्यानंतर इकडे ऐश्वर्या म्हणते, टिचकी वाजवते आणि म्हणते की 30 दिवस, या 30 दिवसाच्या आत नाही तुला या घराबाहेर काढलं तर बघ. आणि लगेच इकडे जानकी पण म्हणते 30 दिवस, मी पण तुला चॅलेंज देते की मी तुला घरच्यांसमोर नाक घासायला नाही लावलं तर बघ. तर लगेच चॅलेंज म्हणून ह्या दोघी एकमेकींना चॅलेंज देतात. आणि आता इथून पुढचा ह्यांचा प्रवास आपल्याला बघण्यासाठी इंटरेस्टिंग राहणार आहे, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि इकडे आता तिला चॅलेंज दिलं आहे खरं, आणि जानकी इकडे चिडून आली आहे आणि म्हणते की मी माझं म्हणणं खरं होतं, ऐश्वर्या बदललेली नाही आहे, ती खोटेपणानंच वागते, ती सुधारल्याचं नाटक करते आणि मुद्दामून आईंच्या डोळ्यात ती चांगली आपली इमेज तयार करते आणि आपल्याला खोटं पाडते. तर इथे ऋषिकेश म्हणतो की मी हे सगळं आत्ताच्या आत्ता आईनं जाऊन सांगतो, कारण आपण जेवढं गप्प बसू तेवढा आपल्या अंगाशी येणार आहे आणि गैरसमज वाढत जाणार आहे, तसं तो म्हणत असतो. तर इथे जानकी म्हणते की मी जाऊन आली आहे. तर जो काही घडलेला फ्लॅशबॅक आहे तो इथे दाखवला आहे बरं का प्रेक्षकांनो आपल्याला. जानकी गेली आहे सुमित्राईंकडे, सुमित्राई लगेच जानकी आल्यानंतर इथे उठून बसले आहेत आणि मग त्या तिच्याकडे लक्ष देत नाही आहेत, त्या तिला सांगायचा प्रयत्न करतायत. म्हणजे त्या म्हणतायत डायरेक्ट की आता मला तू काय सांगणार आहेस ते माहिती आहे की ऐश्वर्याने कशी चुकीची आहे, ऐश्वर्या कशी चूक आहे, ऐश्वर्यानं काय चुकी केली, हे सगळं तू मुद्दामून मला सांगणार आहेस आता येऊन. आणि तू हल्ली बरेच दिवस मी बघतेय झालं तू फक्त ऐश्वर्याच्या चुकाच दाखवतेस, तू असं का वागतेस. मी तुझ्या म्हणजे तू घरात आल्यानंतर मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यावर सगळं सुपूर्त केलं आणि तू सुद्धा आता तसं वाग, पण तू दुटप्पीपणाने वागतेस. म्हणून जरा त्यांचा आवाज वाढतो. आणि तेवढ्यात नाही, इथे ऐश्वर्या येते, अहो आई काय झालं तुम्हाला, तुमचा आवाज एवढा वाढलेला बघून मी आले, तुमचं BP शूट होईल ना, आणि असं करू नका, शांत व्हा तुम्ही, असं म्हणते. आणि अगदी काळजीनं असं की नाही हात असा फिरवते अंगावरनं, त्यांच्या डोक्यावरनं त्यांना शांत करते. आणि तुम्हाला गोड काही खायला देऊ का. तर लगेच इथे सुमित्राई म्हणतात की नको, मला काही गोड काही वगैरे खायला नको आहे. आणि तू असं त्या कौतुक करतात तिचं. आणि हा सगळा प्रकार जो काही आहे तो ऋषिकेशला जानकी सांगते की एवढी सगळी प्रेम म्हणजे एवढं तिनं नाटक करून गोड हे केलं आहे. तर लगेच ऋषिकेश म्हणतो आई आपली एवढी बदलली, एवढी तिच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली आहे ऐश्वर्याने, आंधळी झाली तिच्या प्रेमामध्ये. तर जानकी म्हणते की नाईलाजाने हो हे खरं आहे. जानकी म्हणते ऐश्वर्याने जी काही खोटेपणाचं नाटक केलंय, प्रेमाचं नाटक केलंय, त्याच्यात आई आपल्या पुरत्या बुडून गेल्यात. आणि सख्ख सावत्र हा जो काही प्रकार आहे तो ऐश्वर्यानेच आपल्या डोळ्यासमोर आणलाय, ऐश्वर्यानेच हे सगळं घडवून आणलंय. ते फोन कॉल्स, ते मेसेजेस, तिनं खूप आधीपासून हे सगळं प्लॅनिंग केलंय असं इथे ती जानकी सांगते. आता मला कळते की म्हणजे या घरात येण्या आधीपासूनच तिनं सगळं परफेक्ट प्लॅनिंग केलंय म्हणून ती इथे सांगत असते. म्हणजे तिचं डोकं किती चालतंय बघा. आणि प्रेक्षकांना आता हे खरंच इंटरेस्टिंग दिसणार आहे. आणि इथे उद्याच्या भागामध्ये सगळी मखर करत बसलेत. ऐश्वर्या ते म्हणते काय हा पसारा मांडून ठेवलाय. आणि मग ते मखर जे काही आहे ते मी ऑर्डर करते असं सांगते. आणि लगेच घाण पसारा असं म्हटल्यानंतर सुमित्राई पण ऑर्डर करण्यापेक्षा एकत्र बसून मखर करण्यात एक वेगळीच मजा आहे असं म्हणते. आणि ती मखर जी काही बाहेर ठेवलेली असते आणि त्याच्यावर ऐश्वर्या काहीतरी कुंडी फेकणार आहे. पण इथे जानकीला कळत नाही आहे. जानकी दुसऱ्या दिवशी येऊन म्हणते ना पाऊस ना वारा, कुंडी तिथे कशी काय आली, बरं झालं मी मखर आत ठेवलं. बघूया पुढे काय होते ते, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.